नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सुधाकर निरूपाला म्हणत असतो, निरूपा चल पटकन, खूप आनंदाची बातमी आहे. सत्यजित आणि मीराचं लग्न आता याच मांडवात होणार. आता मात्र सत्याला धक्काच बसतो. तेव्हा सत्या लगेच आपल्या बापाजवळ येतो आणि म्हणतो, बाप काय बोलायलाय तू? माझं लग्न आणि त्या पोरीशी? अरे म्हणजे एवढा वेळ हे सगळं रामायण चालू होतं ते माझ्या लग्नाचं चालू होतं तर? तेव्हा आता लगेच त्याचे बाबा म्हणू लागतात, हो आता तूच तर त्यांना समजावत होतं ना, मग तुला कळलं नाही का? तेव्हा सत्यजित म्हणतो, मला वाटलं दुसरा विषय हाय बाप, हे काय करतोय? नाही नाही, जाऊन सांग त्या पोरीला हे लग्न होणार नाही म्हणून, मी लग्नाला तयार नाही या बाप. तेव्हा लगेच आजी समोर येते आणि म्हणते, सत्या असं काय करतोयस तू? मागे एकदा फोनवर मी तुला सांगितलं होतं ना, तुझ्या आयुष्यात एक पोरगी आली सुंदर छान आणि तुझं लग्न लवकरच होणार आहे म्हणून. मग माझं भाकीत कधी खोटं ठरत नाही हां, खरंच येते. इथे मात्र निरूपाला खूपच राग येत असतो. तेव्हा सत्या म्हणत असतो, आजी ते काय बी माहिती नाही. बाप तू पटकन जाऊन त्यांना सांगू नये बरं, मी हे लग्न करणार नाही आहे. तेव्हा सत्यजितचे बाबा बोलतात, अरे असं कसं जाऊन सांगू? आधी पंकज पळाला म्हणून मी त्यांना तुझ्यासाठी लग्नाला तयार केलं. एकतर त्या पोरीला मी एवढं समजावलंय आणि त्यात तू आता मला जाऊन सांगतोय, जाऊन सांगायला? नाही नाही नाही, कुठल्या तोंडाने सांगू रे मी त्या पोरीला? सांग ना, कुठल्या तोंडाने सांगू? तेव्हा सत्यजित म्हणत असतो, अरे बाप पण तुला माहिती आहे ना, हे लग्न संसार यात मी अडकू शकत नाही, मला लग्न करायचंच नाही आहे बाप. तेव्हा त्या लगेच त्याचे बाबा बोलतात, अरे का लग्न करायचं नाही आहे? मीरासारखी गुणी पोरगी सून म्हणून घरात यावी म्हणून मी तिला तुझ्यासाठी लग्नाला तयार केले आणि तूच आता माघार घ्यायला लागलायस. तेव्हा सत्या म्हणत असतो, ते काय बी माहिती नाही. रव्या जा जाऊन त्या पोरीला सांगू नये. तेव्हा लगेच सुधाकरचे बाबा बोलतात, रवी थांब, जाऊ नको बरं. असं कसं जाऊन सांगायचं रे? त्या पोरीपुढे कुठल्या तोंडाने जायचं? अरे एकदा नाही, त्या पंकजने सुद्धा असंच केलं आणि आता तूही? नाही नाही सत्यजित, तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. तू दरवेळेस काय म्हणायचा, बाप तू काहीही सांग मी करायला तयार आहे. तू अर्ध्या रात्रीही जरी मला काही काम सांगितलं ना, तरी मी तुझ्यासाठी जीव द्यायलाही तयार आहे. बापाचा शब्द आपल्यासाठी खूप मोठा आहे असंच म्हणायचं ना? मग आता काय झालं? आता कुठे गेला रे बाप? तुझा तो पंकज भाऊ पळून गेला. तुझ्या बापाचा एवढा अपमान झाला, मान खाली गेली आणि आता तुझ्या आधारावर मी आता पुन्हा त्या पोरीचं लग्न लावायला लागलो. तर तू काय केलं रे? तूही त्या पंकजसारखाच दगा द्यायला लागला ना? मग काय बापाचं कौतुक सांगत होता? मी शेवटी आता तू बापाच्या पाठीमागे उभी राहायला हवं होतं ना? माझी हीच अपेक्षा होती सत्यजित तुझ्याकडून. पण नाही नाही, चुकलो मी. तुला ओळखण्यात मीही चुकलो. आता मात्र लगेच सत्यजितचे बाबा रडू लागतात आणि त्याच्यासमोर हात जोडतात आणि म्हणतात, सत्यजित असं नको करू, ऐक माझं. त्या पोरीशी लग्न कर. खरंच खूप गुणी पोरगी आहे रे. प्लीज माझा शब्द पाळण्यासाठी एवढं लग्न नाही करू शकत का तू? कर ना रे सत्यजित. आता मात्र आपल्या बापाला आपल्यासमोर हात जोडलेलं पाहून सत्या लगेच म्हणतो, बाप काय करायलास तू? माझ्यासमोर का हात जोडतोय तू? हात खाली घे बरं आणि असं रडू नको. ठीक आहे, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. तुझ्यासाठीच मी फक्त घरला येतो. तू माझं आकाश आहे, पाणी आहे, सगळं काही जीवन तू आहे रे बाप. मग तू असा रडायलाय माझ्यासमोर? मी पण रडे ना, रडू नको सांगून ठेवतो. आणि हो ठीक आहे, मी लग्न करायला तयार आहे तुझ्यासाठी. हा सत्या काहीही करू शकतो. आता मात्र सत्यजितच्या बाबांना खूपच आनंद होतो. तेव्हा लगेच सत्या बोलतो, बाप आता का रडतोयस तू? तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात, अरे आनंद अश्रू इथे. जा रवी, पटकन जाऊन मीराला बोलव बरं, सत्यजित लग्नाला तयार झालाय. तेव्हा लगेच आता रवी पटकन जाऊन मीराला बाहेर बोलावून येतो. तेवढ्यात आता सत्यजित रवीला म्हणतो, जा कपडे घेऊन ये बरं. आता सत्या लगेच आपल्या खिशातील बॉटल, सिगरेट काय असेल ते सगळं बाहेर काढून तिथे टेबलावरती ठेवतो आणि तिथेच कपडे बदलायला लागतो. तेव्हा लगेच मधू स्टेजवरून बोलते, अगं याला काही लाज वाटते की नाही? बघ इथेच कपडे बदलायला लागलाय. तेव्हा सत्या लगेच तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, आता लाज नाही, आता फक्त लगीन. या सत्यासाठी बापाचा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आता फक्त लग्न म्हणजे लग्नच. तर आता लगेच सत्यजित इथे नवरदेवाचे कपडे घालून तयार झालेला असतो. आता तो स्टेजवरती जातो आणि गुरुजींना बोलतो, चला गुरुजी, मग काय काय करायचंय करून घ्या पटकन. तेवढं आता गुरुजी त्याच्याकडे बघू लागतात. तेव्हा सत्या बोलतो, बघताय काय, मुलगा तयार आहे, मुलगी तयार आहे, मग काय प्रॉब्लेम आहे, चला करा सुरू, काय करायचंय ते. आता लगेच सत्यजित आणि मीराचे इथे लग्नाचे विधी चालू झालेले असतात. मग आता मंगलाष्टका
चालू असताना मीरा मात्र गोंधळून गेलेली असते. ती शांतपणे सुन्न होऊन विचार करत असते. तर आता इथे मंगलाष्टका संपन्न होताच आता मीरा लगेच सत्याच्या गळ्यात हार घालते आणि सत्याही मीराच्या गळ्यात हार घालतो. त्यानंतर इथे आता मीराच्या पायात जोडे घातले जातात. मग सत्यजित आता मीराला मंगळसूत्र घालतो आणि त्यानंतर तिच्या भांगेत कुंकू भरतो. मग आता गुरुजी त्यांना सप्तपदीचे फेरे मारायला सांगतात. आता 7 वचनं गुरुजींनी त्यांना घ्यायला सांगितलेले असतात. तर इथे आता मीरा मात्र शांत होऊन फक्त विचार करत बसलेली असते. तिला काय करावं, नेमकं ती काय करते हेच तिला काही सुचत नसतं. तर तिची आई आणि मधू तिच्याकडे सारखं बघत असतात. तर आता सत्या आणि मीराच्या ओढणीची गाठ बांधली जाते. तर सत्या मात्र पुढे पुढे चालत असताना मीराला ओढत असतो. मीराला त्याचा खूपच राग येतो. त्यानंतर आता इथे फेरे झाल्यानंतर गुरुजी बोलतात, चला आता हा विवाह संपन्न झालेला आहे. गुरुजी सांगू लागतात, चला आता जोडीने तुम्ही दोघेही सर्व मोठ्यांचे दर्शन घ्या बरं. चला नमस्कार करा आणि आशीर्वाद घ्या. तेव्हा आता मीरा लगेच स्टेजवरून खाली उतरायला लागते. तर सत्यजितची ओढणी आता मीराच्या शेलेला बांधलेली असते. तर लगेच ती ओढली जाते. तेव्हा आता लगेच आजी बोलते, आता दोघांनीही जे काही करायचंय ना ते बरोबर करायचंय. जोडीने नमस्कार करा बरं. तर आता सत्या लगेच आपल्या बापाच्या पाया पडतो. तर आता लगेच सुधाकर त्या दोघांनाही भरभरून आशीर्वाद देतात आणि म्हणतात, इथून पुढे तुमचे सगळे दिवस सुखात आनंदात जावो आणि अश्रूही आले ना तरी ते आनंदाचेच असावेत. त्यामुळे आत्ता गुरुजींनी जी काही वचनं घ्यायला लावली ना ती दोघांनीही व्यवस्थित पार पाडायची. दोघांनीही एकमेकांना साथ द्यायची, कधी एकमेकांची साथ सोडायची नाही. तेव्हा आता सुधाकर बोलतो, जा बरं आता आईच्या आणि आजीच्या पाया पडा. मग आता लगेच सत्या आणि मीरा निरूपाच्या पाया पडतात. आता मात्र निरूपा लगेच तोंड फिरवते आणि आशीर्वाद न देता गप्प बसलेली असते. तेव्हा आता लगेच त्याचे बाबा बोलतात, जा आता आजीचा नमस्कार करा. तर आता इथे आजी लगेच त्यांना आशीर्वाद देते, अष्टपुत्रवती भव. हो, मी असा आशीर्वाद देते खरा, पण हम दो हमारे दो ही चालेला सत्या. आता सर्वजण हसू लागतो. तेव्हा आता आजी लगेच मीराला बोलते, खरंच खूप छान दिसते माझी सून हां. आणि हो, हे सत्या हे धर बरं. असे म्हणून आता सत्याच्या हातात एक गाठोडं देते. छोटंसं असं काहीतरी बांधलेलं असतं त्यात. तेव्हा सत्या बोलतो, काय आहे आजी यात? काही मावा वगैरे आहे काय? तेव्हा लगेच आजी बोलते, गप्प बैस रे, घरी गेल्यानंतर सांगते तुला आणि घरी गेल्या गेल्या माझ्याकडे देते. तेव्हा लगेच सत्या बोलतो, ठीक आहे, पण बाप आता कुठपर्यंत चालायचं हे? तेव्हा आता मीरा लगेच आपल्या आईच्या पाया पडायला लागते. मग आता ती सत्यालाही ओढत आपल्या आईकडे नेते. आता दोघेही तिच्या आईचा नमस्कार करतात. मीराची आई लगेच मीराला मिठी मारते आणि रडू लागते. तर आता लगेच सत्या म्हणतो, बाप मला खूप भूक लागली रे, कालपासून लॉकअपमध्ये होतो, आता ना मला कंट्रोल नाही होते, मला लगेच जेवायचे बरं का. तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात, अरे हो, पण आता तू एकटा नाही जेवू शकत. आता जे काही करायचं आहे ना ते जोडीने. आता तुला बायको आहे, तुला बायकोला घेऊन जेवायला जावं लागेल. तेव्हा सत्या बोलतो, काय तिचं ती येऊ शकत नाही का? सत्या आता मनाशीच बोलतो, आता काय माझ्या गळ्यात पट्टा बांधू आणि हिच्या हातात देऊ का सारखं सारखं ओढायला? तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा बोलतात, सत्यजित जोडीने जेवायचे आज तुम्हाला, जा तिला घेऊन जा. तेव्हा त्या सत्या मीराला बोलतो, मला ना खूप भूक लागली, यायचं का मग जोडीने जेवायला? मीरा मात्र काही न बोलता शांत उभी असते. तेव्हा सत्या आता लगेच आपल्या गळ्यातील ती ओढणी काढतो आणि मीराच्या अंगावरती फेकतो आणि निघून जातो. तर आता सर्वजण इथे जेवणासाठी टेबलावरती बसलेले असतात. तर सत्यजित आणि मीराही समोरच बसलेले असतात. तर सत्या आता पहिलाच घास घेणार तीच मीराची मैत्रीण बोलते, नाही दाजी थांबा, असं तुम्ही जेवण करू शकत नाही, आधी तुम्हाला उखाणा घ्यावा लागेल. तेव्हा आता लगेच मग सर्वजण म्हणू लागतात, हो हो हो, आता नवीन जोडीने उखाणा घ्यायचा आहे बरं का. तेव्हा सत्या बोलतो, काय उखाणा? हे आपल्याला काही जमणार नाही बरं का. तेव्हा लगेच रवी बोलतो, दादा असं काय करतोय, घेऊन टाक ना एखादा उखाणा, काय लागतंय त्याला, बिंदास्त घे तू. तेव्हा सत्या बोलतो, काय बिंदास्त? अरे भाऊ, आयुष्यातलं बिंदास सगळं संपून गेलंय, आज तर लगीन झालंय ना, आता कुठलं आलंय बिंदास? आणि हे उखाणं वगैरे आपल्याला काही येत नाही बरं का. तेव्हा आता सर्वजण सत्याकडे बघू लागतात. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सत्या आणि मीरा घरी आलेले असतात. तर आता मधू ही मीराबरोबर करवली म्हणून आता सत्याच्या घरी आलेली असते. तेव्हा आता लगेच आजी आणि सुधाकर त्या दोघांचंही स्वागत करण्यासाठी खूप छान तयारी करतात. आता लगेच सत्याचे बाबा बोलतात, आजी
चल पटकन आपल्या नातसूनेचं स्वागत आज आपल्यालाच करायचं बरं का. तिचा गृहप्रवेश खूप छान झाला पाहिजे. त्याच वेळेस आता लगेच मीरा माप ओलांडून घरात येणार. तेच निरूपा रागानेच बाहेर येते आणि म्हणते, थांबा, यांचा कुठला आलाय गृहप्रवेश? ज्या घरात हे राहतच नाही, जे घर यांचं नाहीच आहे, त्या घरात यांचा कुठला गृहप्रवेश? तो सत्या या घरचा कोणीच नाहीये, त्यामुळे या घरात यांना जागा नाही. आता मात्र सुधाकर आजी निरूपाकडेच बघू लागतात. तर मित्रांनो, आता निरूपा सत्या आणि मीराला घराबाहेर काढणार का, हे पुढील भागामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.